यशया याचा 41वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय सांगितलं वाचूया. तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. तू भिवू नको, मी तुझ्या मी बरोबर तुझ्या आहे. तुझ्या बरोबर आहे. आमेन. अरे बोला ना, हालेलुया. कोण बरोबर आहे? परमेश्वर आपल्या बरोबर ना, आहे. देव बरोबर आहे. देव बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. 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 काय म्हटलं? मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या अरे बरोबर आम्ही आहे. म्हणणारा कोण आहे? परमेश्वर तो देव देव आहे. आमेन. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. तुम्हाला काय सांगितलंय? भिवू नको. भिवू भिवू नको. नको. शेजारच्याला म्हणा भिवू नको. भिवू नको. हालेलुया. लक्ष द्या. काय म्हटलंय? मी भिवू तुझ्या नको. मी बरोबर तुझ्या आहे. भिवू बरोबर आहे. नको. शेजारच्याला म्हणा भिवू नको. भिवू नको. मी तुझ्या बरोबर आहे. कोण म्हणतोय? परमेश्वर परमेश्वर म्हणतोय. कोणाला म्हणतोय? आपल्याला म्हणतोय. अंकल कोणाला म्हणतोय? मला मला. म्हणतोय. अरे तुम्हाला बोलू राहिलाय तुम्हाला. देव काय म्हणतो? मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. अरे तुम्ही मृत्यू छायेच्या दारीत जरी असले तर देव म्हणतो भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. बोला हालेलुया. स्तोत्रसंहिता 23:4 मध्ये काय सांगितलं? दावीद म्हणतो मृत्यू छायेच्या दारीत मी जात असलो तरी दारीच्यात भिणार नाही. हालेलुया. द्यायचंच नाही. Praise the Lord. तुम्ही व्हेंटिलेटर वर असले तरी काय करू नका, घाबरायचं नाही. त्रास होतोय बर का, त्रास होतोय, माणूस ओरडतोय, पण काय करायचं नाहीये, घाबरायचं नाही. घाबरायचं नाही म्हणा. घाबरायचं. पितृ भागोबाई बनायचं नाही. काय बनायचं नाही. पितृ भागोबाई. किती काय म्हणलं तरी भीती येते. हम्म. काय भीती येते, पण भीती कोणाची धरायची? देवाची. देवाची भीती देवाची धरायची. भीती धरायची. आदरयुक्त देवाच्या लोकांची धरायची. आमेन. हालेलुया. आपल्या आई वडिलांची भीती धरायची. प्रेज द लॉर्ड. कोणाची धरायची? आई वडिलांची. काय आई-वडिलांची भीती धरायचं? धरायची. आई वडिलांचा आदर करायचा, सन्मान करायचा आणि त्यांची काय धरायचं? भय. काय धरायचं? त्यांचं भय धरायचं, त्यांची भीती धरायची. कशासाठी? कारण की ते तुम्हाला जे काय शिकवत आहे ते काय करत आहे? चुकीचं शिकवत नाहीये, चांगलं शिकवत आहे. हालेलुया. तुमचे आई वडील तुम्हाला काय चोऱ्या करायला लावतात का? स्वतः ते चोऱ्या करीत असले तरी तुम्हाला ते चांगल्याच गोष्टी शिकवणार आहे. हालेलुया. बघा काय काय लोक काय काय धंदे करतात, बिझनेस करतात, पण ते आपल्या लेकरांना काय करतात? चांगलं चुकीचं शिकवत नाहीये. कोणचे आई वडील म्हणतात का जाय बाबा दारू बॉटल आणायला आणि दारू पिऊन ये? हा, कधीच करत नाही. तुमचे आई वडील, माझे आई वडील ते कसे असतात? चांगलेच असतात. आई वडिलांनी भेद करायचा नसतो. म्हणा आई वडिलांनी आई वडिलांनी भेदभाव करायचा नसतो. काही काही असतात ना नकली आई बाप, भाडोत्री आई बाप असतात ना ठेवलेले, त्यांना काय प्रेम नसतं, काहीच नसतं. काही काही आई वडील असतात मुलींचं काय करतात? भेदभाव करतात. मुलींमध्ये काय करतात? भेदभाव भेदभाव करतात. असं करायचं का? नाही. अजिबात करायचं नाही. म्हणा अजिबात करायचं अजिबात नाही. करायचं नाही. मुला आणि मुलीमध्ये सेम आहे. सेम आहे. काय आहे ते? सारखेच. मुलाला एक लाडू दिला ना, मुलीला पण लाडू द्यायचा आहे. जेवढे लाड तुम्ही मुलांचे करतात ना, तेवढे लाड कोणाचे करायचे? मुलींचे करायचे. मुलींचे करायचे. मुलगा पण सारखाच आहे, मुलगी मुलगी पण कशी आहे? सारखेच. सारखी आहे. जर भेदभाव करताना मला दिसले तर मग मी बाप आहे. मी कोण आहे? बाप आहे. छडी घेऊन येईन मग तुम्हाला मी. हालेलुया. जास्तीत जास्त आपल्या लेकरांवर तुम्ही काय करा? प्रेम करा आणि त्यांना डोळ्याचा धाक दाखवा. कशाचा धाक द्या? डोळ्याची भीती. नुसतं असं पाहिलं तर लेकराला कळलं पाहिजे की काय आहे, आपल्या पप्पाला आईला राग आला. प्रेज द लॉर्ड. तर माझा सांगायचा विषय काय आहे? दावीद राजा काय म्हणतोय? स्तोत्र 23:4 मध्ये वाचा ना. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. भिणार नाही. कारण तू माझ्या बरोबर आहे. कारण तू कोणाबरोबर राहणारा देव आहे. जे लोक देवाचं भय धरत आहे, भीती बाळगत आहे, तो देव त्यांच्या बरोबर राहणारा देव आहे. Praise the Lord. आमेन. हालेलुया. 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 करंट येऊ द्या. करंट. खुळकुळे वाजू नका. खुळकुळे वाजू नका. वाला कर. आता चला चला लवकर लवकर लवकर. हालेलुया. 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 काय म्हणलं? तू माझ्या भिवू बरोबर नको आहे. म्हणलेलं आहे. भिणार नाही. Yes. मी कोणालाच भिणार नाही. कारण की तू कोणाबरोबर आहे? माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. गल्ल्याच्या बरोबर
देव आहे इथं. Praise the देवाला Lord. त्यांनी तुच्छ मानलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise कोणाला the तुच्छ Lord. मानलेलं आहे? परमेश्वराला बोला ना हालेलुया. Yes. कोणाला तुच्छ मानलं? देवाच्या देवाच्या लोकांना हा, म्हणून पलिष्ठी लोक काय झालेले आहे? पडले. हारलेलं आहे पलिष्ठी. The Lord. Yes. गल्ल्यात काय झालेलं आहे? हारला. हारलेला आहे. Yes. आज तो म्हणतो मृत्यू छायाच्या दरीतून जात असलो कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. येणार नाही. भिवू नका कसल्या पण. देवाला घाबरा. कोणाला घाबरायचंय? देवाला घाबरायचं. देवाला घाबरायचं. काही लोक घाबरतच नाही देवाला. हा, अरे तुम्हाला कुणीतरी पाहतय Yes. असं समजू नका. तुम्ही काय करतात आणि काय नाहीये. तुम्ही काय गुप्त पाप करतात. तुम्ही काय बापाच्या आईच्या आड तुम्ही काय काय करतात. देव तुम्हाला पाहत Praise the आहे. Lord. कोण Hallelujah. पाहत आहे तुम्हाला? देव पाहत आहे. देव पाहत आहे. तुम्ही किती आती करतात. तुम्ही काय करतात. कुभांड आणतात तुम्ही. किती तुम्ही चाड्या करतात, लवड्या करतात, किती खोटं बोलतात. आळ घेतात लोक. आळ घेणं काय चांगलं आहे का? नाही. म्हणून फटके भेटतात मग. हा, तरुणपणे ताकद असते अंगात. हम्म. मग आळ घेते. चाल, ताकदीचा गर्व करू नका. Yes. देवाला घाबरा. Yes. आमेन. कोणाची भीती धरायची? देवाची भीती. बोला ना, कोणाची भीती धरायची? देवाची तुम्ही भीती तरुण जरी धरायची. असले, तुमच्याकडे गडगंज पैसा जरी असला, तुमच्याकडे ताकद जरी असला, तुमच्याकडे अधिकार जरी असला, तर तुम्हाला ना मला कशाला घाबरायचं आहे? देवाला घाबरायचं. देवाला घाबरायचंय. मी Praise the कशाला Lord. कोणाविषयी अत्याचार करायचा नाही कधीच. Yes. हा, अत्याचार करायचा नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इथं भोगावं लागेल पृथ्वीवर. Hallelujah. कुठं भोगावं लागेल? इथंच. पृथ्वीवर भोगावं लागणार आहे तुम्हाला. हालेलुया. पृथ्वीवर तुम्हाला शासन होईल. पृथ्वीवर तर होईल आणि आणखीन परमेश्वर जे शासन देणार आहे ते वेगळं शासन आहे. तो Hallelujah. तुमच्याकडून हिशोब घेणार आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलं, हा दावीद राजा तो मृत्यू छायेमध्ये असताना तो म्हणतो कसल्याही अरिष्टाला मी काय करणार नाहीये, भिणार नाहीये. येणार नाही. आणि यशाच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं? भिवू नको. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर मी आहे. तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको. घाबरू नको. फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे? यायचं नाही. भिवू नको म्हणलेला आहे. हालेलुया. Hallelujah. आपल्याला घाबरायचं आणि भीती धरायची नाही. घ्यायचंय का आपल्याला? Good. हा, यहोशुआ 1:9 मध्ये काय सांगितलं? वाचा ते पण. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको. कचरू खंबीर नको. हो. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे? खंबीर व्हायचंय. खंबीर व्हायचं आहे. Hallelujah. खंबीर हो. हिम्मत धर. कोण आहे तुमच्या बरोबर? परमेश्वर. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. मोशे बरोबर देव होता. त्याच्यानंतर कोणा बरोबर होता? यहोशुआ बरोबर होता. त्याच्यानंतर कोणा बरोबर होता? दाविदा बरोबर मोशे होता. बरोबर होता. हा? मोशे बरोबर, अब्राहम, अब्राहम, इसाक, इसाक, याकोब. याकोब, योसेफ. आणि तुमच्या आणि माझ्या बरोबर आमेन. कोण आहे? हालेलुया. देव आहे आपल्या बरोबर. अरे देव आहे तर मग टाळू वाजवलं हालेलुया. पाहिजे. हालेलुया. बघा ना, माझा आवाज कमी झाला का लगेच तुमचा पण साऊंड कमी होतो. माझा आवाज वाढला का तुमचा पण साऊंड मोठा होतो. काही काही लोकांनी माझा आवाज मोठा झाला तर त्यांचा आवाज बुट्टा होतोय. असं आहे का? नाही. हालेलुया. नाही. काय देवाचं वचन सांगतं ना, तो म्हणतो खंबीर हो. हिम्मत धर, तू खंबीर हो. हिम्मत धर. काय म्हणलं? हिम्मत धर, खंबीर हो. फर्स्ट नंबर खंबीर हो, हिम्मत धर. हिम्मत धर. सेकंड नंबर हिम्मत धर. घाबरू नको. थर्ड नंबर काय म्हणलं? घाबरू नको. कचरू नको. कचरू फोर नको. नंबर काय म्हणलेला आहे? कचरू नको. कचऱ्या होऊ नकोस. काय म्हणलं? कचरे होऊ नको का? कचरू नको. कचरू नको. त्याच्यानंतर काय म्हणलं? कारण तू जाशील तिकडे तुझा तू देव परमेश्वर तुझ्या जाशील बरोबर तिकडे असेल. तुझा देव कोणा बरोबर आहे? तुझ्याच बरोबर आहे. आमेन. हालेलुया. सावली सारखा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे तो. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची. दावीद काय म्हणतो? दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. तो तुझ्या उजव्या हाताला तुझ्या कशासारखा हाताला आहे? सावली सारखा. सावली सारखा आहे. Praise the Lord. हालेलुया. एनी टाइम तुम्हाला सोडतच नाही Praise देव. God. Hallelujah. तुम्ही सोडता देवाला. नाही. असा हात याला हात काढून घेतात तुम्ही. देवा आता मला करू दे थोडस काहीतरी. देवा मला काम करू दे थोडस. देवा मला नट्टा फट्टा करू दे जरा. देवा मला जरा मिसरी बडशेप खाऊ दे जरा. बडशेप खाल्लेले काय नाही चांगले. मी पण बडशेप खातो. 4-4, 5-5 खातो मी. प्रेज द लॉर्ड. आनंदाने खातो.
पण तंबाखू खाऊ नका. काय करू नका? तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाल्लं तर त्याच्यावर पण काय लिहिलेलं आहे? खतऱ्याचं चिन्ह लिहिलेलं आहे. कशाचं चिन्ह लिहिलेलं आहे? तंबाखू खाताना कोणाला घाबरायचंय? देवाला म्हणा, घाबरायचं. देवाला देवाची भीती धरायची. भीती पकडायची. कोणाची भीती धरायची? देवाची भीती धरायची. बिडी पेताना पण कोणाची भीती धरायची? देवाची भीती. देवाची भीती. तुला कोणी मालक नाही पृथ्वीवर, काय नाही काय नाही, पण तुझ्या बरोबर राहणारा कोण आहे? देव आहे. तो देव तुझ्या बरोबर निघून जाईल. हम्म. कोण निघून जाईल? देव. बायबल मध्ये सांगितलं की हनोक देवाबरोबर चालला. आमेन. हालेलुया. तुम्ही देवाबरोबर चालतात का? आमेन. हालेलुया. देवाबरोबर चालतात असताना तुमच्या खिशात बिडी दिसणार नाही, तुमच्या खिशात तंबाखू दिसणार नाही, तुम्ही दारू पिणार नाहीये, कुठलं व्यसन करणार नाहीये, Praise God. कुठलं काय वाईट वागणार नाही, वाईट पाहणार नाहीये. कारण की कोण आहे तुमच्या बरोबर? देव आहे. हालेलुया. Praise God. बोला, 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 हालेलुया. हालेलुया. ह्या वाईट गोष्टी करत असताना तुम्हाला कोणाची भीती धरायची? देवाची भीती. देवाची भीती धरायची. अजूनही बघा जगामध्ये काही काही लोक कोणाचा पर्स सापडला तर देऊन टाकतात लगेच. मला तर मोबाईल सापडला होता, मी देऊन टाकला. हा. एक जणाचे मला पैसे सापडले होते, भरपूर पैसे सापडले. ते पैसे पण काय केले? Return. देऊन टाकले. आपण म्हणला होतो लगेच 5ची दिसली का आपण म्हणतो लगेच लगेच तिच्यावर पाय ठेवतो असं, कुणी पाहू नये म्हणून. खाली बसून लगेच घेतो काढून. तसं करायचं का? नाही. सांगा ना. नाही. कोणाला भीती धरायची? देवाची. अरे तुझ्या समोर एखाद्याचे पैसे पडले तर ते द्यायला पाहिजे ना. आपण काय केलं पाहिजे? देऊन टाकायचं. द्यायला पाहिजे. मला तर एक ठिकाणामध्ये गेलो मी, मला एवढा मोठा मोबाईल सापडला तसा एवढा, पण मी वरडून म्हणलं कोणाचा मोबाईल आहे? ते म्हणे मग माझा. एक जण म्हणलं माझा आहे. म्हणलं मग मला तुझा नंबर, एक कॉल कर, नंबर सांग म्हणलं तुझा. मग त्यांनी नंबर सांगितला, आम्ही कॉल केला आणि मग त्याला देऊन टाकला आम्ही. प्रेज द लॉर्ड. कोणाची भीती धरायची? देवाची. देवाची भीती. काय करतात तुम्ही? देवाच्या तुमच्या अंगावर शारा आला पाहिजे. हम्म. अरे मी एखाद्याचं नुकसान केलं, एखाद्याचं वाटोळं केलं, एखाद्याच्या बद्दल मी चुगली लावली, एखाद्याच्या विषयी मी काय केलेलं आहे, एखाद्या दुसऱ्या जणाला मी वाईट सांगितलं. प्रार्थना करणारे लोक चुकीचे सल्ले. काय करतात? एकमेकाच्या चुगल्या लावतात घरोघरी जाऊन. काही टीम आहेत तुम्हाला माहिती, प्रार्थना अशा हालेलुया बोलतील, एवढे बगळे होतील आणि नंतर चुगल्याचे कावळे होतील. कोणाचे कावळे होतील? चुगले लावायला. प्रार्थनेतल्याच गोष्टी सगळीकडे सांगत बसतील. तुमच्यामध्ये देवाची भीती आहे का? नाही. बोला ना अंकल, ब्रदर बोला ना. Yes. काय पाहिजे? देवाची भीती काही पाहिजे. सांगू नका तुम्ही. तुम्ही एखाद्याचा गुप्त गोष्टी बाहेर काढू नका. Yes. देव तुमच्याकडे लक्ष देते. Praise the Lord. कोण लक्ष देते तुमच्याकडे? देव. देव. कोणाचं माहित असेल तर लपून ठेवा, ते सांगू नका काही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण पाहत आहे? कोणाची भीती धरा? देवाची. देव. देवाची भीती धरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एखाद्याने बिडी प्यायलं तर साऱ्या दुनियात सांगत बसतो, याने बिडी पिले, हिने असं केलं, तिने तसं केलं. घरात भांडण करते ही बाई. हां, आमची जाव अशी आहे, आमचा दीर असा आहे, आमची सासू अशी. सासू सुनेचे चुगल्या चांगल्याचे भांडण. साऱ्या गावात सासू सुनेचं भांडण. टंग टंग. काय? थाळी वाजून. सून गेली का सासू पण जाती. मग सासू त्याच घरी जाती आणि सांगते माझी सून अशी. आणि वडील लोक सुद्धा आमची सून अशी, आमची तशी. कशाला करताय गोष्टी? नाही. तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या बरोबर, आपल्या बरोबर देव राहणार आहे. Yes. बोला ना, कोण राहणार आहे आपल्या बरोबर? देव. आपल्या बरोबर देव राहणार आहे. तर देवाला चुकली चालते का? नाही. हा, देवाला त्याची तरी भीती बाळगा. Yes. काय करा? त्याची तरी भीती बाळगा. इलेक्ट्रॉनिकच्या तिथं गेलं ना, एमएससीबीच्या तिथं असं चिन्ह असतो, डेंजर. खतराचं चिन्ह. त्याला घाबरते. देवाला. या बोर्डला जाऊन म्हणलं ना तिथं हात लावते, म्हणते नको नको, चालू याच्यामध्ये आम्ही नाही, हात बंद करायला लावतो आम्ही. हा, त्याची भीती धरते. चांगली गोष्ट आहे. देवाची. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही तुमच्या बरोबर राहणारा आणि माझ्या बरोबर राहणारा देव आहे. मग त्या देवाची तुम्हाला मला भीती का बाळगावी नको? Yes. सांगा ना, भीती बाळगायची का नाही? बाळगायची. हा, कोणाची भीती धरायची? देवाची. देवाची भीती धरा. घरातल्या लोकांची पण काय करा? भीती धरा. भीती धरा. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, त्या वचनामध्ये काय सांगितलं? भिऊ नको, घाबरू नको, कचरू नको, कारण जाशील तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर आहे. असेल. तुम्ही कुठेही जा. दावीद राजा म्हणतो ना, मृत्यू छायेच्या दरी तुम्ही जात असलो तरी त्याला मी काय करणार नाहीये, कारण तू माझ्याबरोबर भिणार आहे. नाहीये.
काय करणार नाहीये तो म्हणतो येणार नाही. भिणार नाहीये. आणि यशायामध्ये काय सांगितलं? भिवू नको मी तुझ्या कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू घाबरू नको, नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. तुला शक्ती मी देतो तुझे सहाय्यही करीतो. आणि सहाय्यही करतो. घाबरायचं नाही. तुम्हाला आणि मला शक्ती देतो आणि सहाय्य पण करतो. आणि सहाय्य करतो. Praise the Lord. हे विसरू नका तुम्ही. हालेलुया. काय करू नका? विसरायचं विसरू नाही. नका. चालत असलं तरी म्हणा मला देव शक्ती देत आहे. Praise the Lord. हो, बोलत असलं तरी मला सहाय्य करणार आहे. देव सहाय्य करणार आहे. म्हणू नका माझा पैसा मला सहाय्य करत आहे. म्हणू नका माझं हे मला सहाय्य करत आहे. ते सहाय्य करत आहे. तुम्हाला मला सहाय्य करणारा देव आहे. Hallelujah. कोण शक्ती देत आहे तुम्हाला आणि मला? देव. बोला ना. देव शक्ती देतोय. सगळे उभं राहू आपण. बसायला उठायला शक्ती कोण देतंय? देव देतो. भांडायला शक्ती कोण देतंय? नाही, भांडायला देव नाही देऊ शकत. आपली सैतान देतो शक्ती भांडायला. शैतानाबरोबर भांडायला कोण शक्ती देईल? देव शक्ती देणार. बोला ना. देव शक्ती देईल. देव शक्ती देईल. मग आता शक्ती देईल म्हणल्यावर मग शस्त्र सामुग्री पाहिजे का नकोय? पाहिजे. शस्त्र सामुग्री आवडत नाही आपल्याला. नको नको आम्हाला शस्त्र नको, टोप नको आम्हाला, तारणाचं शिरस्त्राण नको, शांतीने पायाला सुवार्ता नको, नाही. वचन नको, ढाल नको, काहीच नको. तुम्हाला शस्त्र घ्यावं लागणार. यस, प्रेज द लॉर्ड. शस्त्र सामुग्री काढा. धारण संवाद 6 काढा. एपिस्करस पत्र. चला चला लवकर लवकर. हम्म. 6 अध्याय आणि 17 ते काही वचन वाचा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. शेवटी सर्व प्रकारची पासून सॉरी 10. शेवटी प्रभू मध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. शेवटी प्रभू मध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने तुम्हाला शक्ती कुठून येणार आहे? देवाकडून. बायबलमध्ये सांगितलं प्रभू मध्ये हालेलुया. आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्याने. सामर्थ्या. आमेन. कोणतं सामर्थ्य आहे? प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रभावी शक्ती प्रेज आहे. द लॉर्ड. प्रभावी काय आहे? सहाय्य आहे. आमेन. प्रभावी काय आहे? बलवान आहे. प्रेज द ताकद लॉर्ड. आहे. Praise the Lord. कोणाची? देवाची शक्ती. हा. Yes. कोणी शक्ती दिली? देवाने. तुला शक्ती मी देतो. शक्ती देणारा देव आहे. हालेलुया. आणि अजून काय दिलंय? प्रभावी सामर्थ्य. सहाय्य दिलंय. Praise the Lord. सहाय्यानंतर काय दिलेलं आहे? हालेलुया. प्रभावी. 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 अरे बोला ना माझ्याकडे. प्रभावी. 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 झेंडूबा मानून देऊ का डोक्याला लावायला? तेव्हा तर बोलतात प्रभावी. प्रभावी. झेंडूबा आमच्या आग कशी होती? आ, करतो आपण तो टायगर बॉम्ब. टायगर. हं? डोळ्याला लावल्यावर बजरंग. हा? प्रभावी सामर्थ्य येतं. अरे मग प्रभावी म्हणलं काहीतरी येऊ द्या ना. काही बरं प्रभावी. येऊ द्या. प्रभावी. बोला ना. प्रभावी. प्रभावी. प्रभावी सामर्थ्य. प्रभावी. बॉक्सिंग करणारे कसे प्रभावी. असतात? बॉक्सिंग करणारे कसे करतात? प्रभावी. असे करतात. कारण की तोंडावर मारल्यावर काय होतं? हा? तोंडावर मारल्यावर काय होतं? काहीतरी मार्क असतात ते. बोला ना. बघा इकडे बघा माझ्याकडे सगळे. तोंडावर मारल्यावर काय मिळतं त्याच्यामध्ये? मार्क मिळतात. मग ते कशा पद्धतीने उभ्या असतात? तयारी. हा इकडे करा. तयारी करा. प्रभावी सामर्थ्य. तयारी. कशा असतात ते बोला ना. तयारी. तयारीमध्ये बॉक्सिंग करणारे कशा असतात? असे थांबतात. असे गळेल पेंगाळेल आणि थांबतात का? काका बघा ना इकडे. असे पेंगाळेल थांबतात का बॉक्सिंग करणारे? WWF किती लोक पाहतात? WWF मी पाहिलेले. WWF मधले लोक कसे असतात? असे असतात. असे करतात. कसे करतात? उड्या मारा. चला चला उड्या मारा. मारा. अरे चला WWF चला. आजचे दिवस WWF कसे असतात? प्रभावी. कसे असतात ते? प्रभावी. समोरच्याला दाखवतात हाय मी तुझ्यापेक्षा बलवान आहे. काय दाखवतात ते? तुझ्यापेक्षा जास्त मी तुझ्यापेक्षा बलवान आहे. बलवान आहे. तुम्ही आचे गेलो तर एका चापटीत तुला तिकडे पाडून देते ते. कसे उभे राहतात ते? प्रभावी. जर तुम्ही देवाचे, देव तुमच्या बरोबर आहे. देव तुम्हाला शक्ती देत आहे. देव तुम्हाला सहाय्य देत आहे. आमेन. देव तुम्हाला काय हालेलुया. देत आहे? सामर्थ्य देत आहे. ते सामर्थ्य कसं आहे? प्रभावी आहे. आमेन. हालेलुया. अरे हात पण आले. आता काय? हालेलुया.
प्रभावी बॉक्सिंग करणारा पण कसा असतो, कसा प्रभावी. उभा राहतो तो प्रभावी. ऍक्शन मध्ये उभा राहत आहे, कमून उभा राहत आहे, त्याला माहितीये, त्याला दाखवायचं पुढं की मी तुझ्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. तुझ्यापेक्षा प्रभावी आहे. हालेलुया. माझं लढणं माणसाबरोबर नाही, तो आकाशातील तू राहत आमेन. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रभावी सामर्थ्याने त्याच्यामध्ये सांगितलं ना, प्रभावी 12 वचनामध्ये वाचा, 12 वचनामध्ये वाचा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, सत्ता अधिकार, सत्ता अधिकार, अंधकारमय जगाचे अधिपती, जगाचा अधिपती, आकाशातील दुरात्म्या, आकाशातील दुरात्म्या बरोबर तुमचं आणि माझं काय आहे, युद्ध युद्ध आहे. मग Praise काय the करायचं Lord. आपल्याला? प्रभावी सामर्थ्य. प्रभावी. यशामध्ये काय सांगितलं, भिवू नको, मी तुला शक्ती मी देतो. तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य देतो, आणि देवाच्या कशामध्ये उभा राहायचं. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. Praise the Lord. प्रभावी सामर्थ्यामुळं. Praise the सामर्थ्यामध्ये. Lord. ज्यावेळेस खाली बसा, ज्यावेळेस तुम्ही प्रभावी सामर्थ्यामध्ये उभे राहतात, त्यावेळेस शत्रू शैतान काय होणार आहे, घाबरणार घाबरणार आहे. आहे, घाबरणार आहे. Yes. काय करणार आहे, हरणार. घाबरणार आहे, Yes. तुम्हाला घाबरणार आहे. आमेन. शेजार त्याला म्हणा, तुम्हाला घाबरणार घाबरणार आहे. आहे. तुम्ही तंबाखू खाता तर तो डोक्यावरून बसल, तुम्ही दारू पिता, तुम्ही खोटं बोलता, तुम्ही काय काय चुका करता, तो डोक्यावर येऊन बसणार आहे, तो निघणार नाहीये. एक स्त्रीचं कमीत कमी 18 वर्षापासून तिचं काय आहे, कुबडं होतं, तिला विकाराचा आत्मा लागलेला आहे. पण ज्या वेळेस येशू आलेला आहे, त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये तो कुवाडाचा विकाराचा आत्मा काय झालेला तिच्यामधून निघून गेलेला आहे. ओ देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये आलेलं आहे. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये आलेलं आहे, त्यावेळेस ती काय झालेली आहे, बरी झालेली आहे. तुम्हाला कशामध्ये उभं राहायचंय, प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्यामध्ये कशामध्ये उभं राहायचंय, प्रभावी सामर्थ्य. आवाज येई ना मला. प्रभावी प्रभावी सामर्थ्य बरोबर कोणाबरोबर युद्ध आहे आपलं, आकाशातील दुरात्म्याबरोबर. काय स्तवन वाचरे, कारण आपले झगडणे रक्त मांसावर आपले झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे, माणसामध्ये नाहीये. तर सत्तांबरोबर काय म्हणलं, आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे, नव्हे, तर सत्तांबरोबर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर जगाच्या अधिपती बरोबर. जगाचा अधिपती कोण आहे, शैतान. शैतान. आणि पुढे काय म्हणलं, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आकाशातील आहे. दुरात्मे. हालेलुया. आपल्याला कोणाबरोबर लढाईसाठी शक्ती दिली परमेश्वराने, सैतानाच्या आगीस, कोणासाठी लढाईसाठी आपल्याला सहाय्य केलं, सैतानाच्या विरोधात कोणी सहाय्य केलंय, परमेश्वराने. कोणी सामर्थ्य दिलंय, परमेश्वराने. कशासाठी दिलेलं आहे, शैतानाबरोबर युद्ध करायसाठी. तुम्हाला मला शक्ती दिलेली आहे, तुम्हाला मला सहाय्य दिलेलं आहे, तुम्हाला मला सामर्थ्य दिलेलं आहे. तुम्हाला मला कोणतं सामर्थ्य दिलेलं आहे, प्रभावी सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. कोणतं सामर्थ्य, प्रभावी सामर्थ्य, काय मेले बिले का काय, आवाज काय येऊ द्या ना. प्रभावी सामर्थ्य, प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्य. मला असं वाटतं तुमच्यामध्ये देवाचा आत्माच नाहीये. नाही. कसं काय नाहीये, मग तुमच्याकडे करंट लागा नका तर तुम्हाला तरी थंडच अशी. वीज बोर्डला हात लावला तरी थंडच, मेलेला आहे. याचा अर्थ तुम्ही मेलेले आहेत. मेलेला माणसाला. भावबंद झाले तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे. मग इलेक्ट्रॉनिकचे काय झाले, काहीच होत नाही. काहीच होत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्लॅस्टिकचे आहेत, तुम्हाला करंट बसाना. मेलेले. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये पवित्र आत्माच नाहीये. पवित्र आत्मा असला तर तुम्ही कसे असणार आहे, प्रभावी सामर्थ्य प्रभावी असणार आहे. हो, तुमच्याकडे शक्ती असणार आहे, तुमच्या बरोबर देव असणार आहे, देवाचं सामर्थ्य असणार आहे. हो, तुम्हाला सहाय्य असणार आहे. Yes. Praise the Lord. तुम्ही आपलं युद्ध, जगातील अधिपती, आकाशातील दुरात्म्यांबरोबर. दुरात्म्याबरोबर आहे. Yes. हालेलुया, Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. जगाचा अधिपती कुठं आला होता माहिती आहे का तुम्हाला? जगाचा अधिपती एक वेळेस येशूची परीक्षा पाहण्यात आली. वाचा ना ते 4 मध्ये वाचा, मग ते 4 फास्ट घ्या लवकर.
तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. कोणाकडून परीक्षा झालेली आहे? सैतानाकडून येशूची परीक्षा. जगाचा अधिपती हम्म. हो रे. तो म्हणतो हे सगळं वैभव मी तुला देतो. मी तुला देतो, हे मला सोपून दिलंय. शैतान काय म्हणतोय? मला दिलंय हे. त्याच्यामध्ये वाचा ना, काढा ना. किती? 4 मध्ये वाटतं. लूक 4 अध्याय काढा. फर्स्ट काढा लवकर. 4:6 मध्ये वाचा. लूक 5:6 वाचा. फास्ट वाचा. 4, 5, 6. मग त्याने त्याला वर नेऊन जगातील सर्व जगातील सगळं राज्य आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही. आपल्याला ह्या जगात राहायचं नाही बरेच दिवस. Yes. थोडे दिवस आहे आपले. Praise the Lord. काय म्हणलं? काय? मग त्याने त्याला वर नेऊन जगातील सर्व राज्य एका क्षणात जगातले सर्व राज्य एका क्षणात दाखवले. एका क्षणात दाखवले. आणि आपल्याला एका क्षणापेक्षा काय करतो तो? अजूगर दाखवत लगेच. इथं बसल्या बसल्या घरचा टीव्हीचा विचार चाललाय. इथं बसल्या बसल्या शाळेचा विचार चाललाय. एका क्षणात किती? 5 मध्ये ना वासरे प्रमेला. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील शैतानाने कोणाला उंचावर नेलेला आहे? येशूला उंचावर नेलंय. पण त्याला माहिती नाही हा शक्तिमान आहे. Praise the Lord. येशू काय आहे? सर्वशक्तिमान आहे. तो सामर्थ्याने भरलेला आहे. तो कसा आहे? महान आहे. तो महान आहे. त्याने तुम्हाला मला देखील कोणत्या गोष्टी पुरवल्या? महान गोष्टी पुरवलेल्या आहेत. हालेलुया. तुम्ही आणि मी पण साधारण नाही. साधारण नाहीये. साधारण नाही. परत वाचा ते परत. मग सैतानाने त्याला उंचावर उंचावर नेऊन नेले. त्याला जगातील सर्व राज्य जगातील सगळं दाखवलं. आणि त्याला म्हटले कसं दाखवलं? एका क्षणात क्षणात दाखवलं. सगळे राज्य. काय तू प्रार्थना करतोस? हे घे लाडू, लाडू. हे घे बुंदी. मग त्याला प्रार्थना नाही आवडत. रविवारच्या दिवशी लाडू बुंदी वाटत होतो. अरे भारी जेवण तिकडं, लग्नाचं जेवण आहे. पळाला लगेच तिकडं लगेच. हात लावला, चला. चला जेवायला. काय दाखवलं? लाडू. फळ दाखवतो सफरचंद. काय दाखवतो? सफरचंद. एका क्षणात. एका क्षणात. कोणत्या क्षणात? एका क्षणात. तो देवाला दाखवतो एका क्षणात. तुम्ही कोण? तुम्ही कोण आहे शेजारच्याला म्हणा? कोण आहे? एका क्षणात. नुसतं सोन्याचाच नाद लावलाय. एवढ्या चैनी घालतात. गोल्ड मॅन. चालते तशी. गोल्ड मॅन. सोन्याचा मोह. सोन्याचा मोह, बांगड्याचा मोह, संपत्तीचा मोह. संपत्तीचा मोह, प्रत्येक गोष्टीचा मोह. शेतीचा मोह सौंदर्याचा मोह. क्षणात दाखवत होतो. नको बाबा आम्हाला वेळ. काही बहिणी तर आम्ही काही ठिकाणी जातो प्रार्थनेला. भाऊ लोक येतात प्रार्थनेला, बहिणी घरीच नाही ना. लय काम असतं. म्हशी पाळावं लागत्यात, बकऱ्या पाळावं लागत्यात, गाई पाळावं लागत. अरे सगळे घेऊन ये नाही तर चर्च मध्ये. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. एका क्षणात. एका आहे? क्षणात. एका क्षणात. एका क्षणात. इथं बसल्या डोळे इकडे. चक्कर फिरवलं, गायब लगेच. गेली भेरी गाडी. त्याचं मन कुठं गेलं? भेळीवर गेलं तिकडं. मागच्या रविवारी भेळ सांगितली होती. या माहित काय माहित आहे का नाही? मागच्या रविवारी चहा नाही सांगितलं. एका क्षणात काय केलं? चहाकडे लक्ष घे. एका क्षणात. अरे मागच्या वेळेस नव्हता गाड्याच्या. एका क्षणात लगेच हा मला स्थळ आलं होतं. शांत वातावरण आहे ना इथं. विचार कुठं जात? काय माझ्या समोरच्या सुट्टा नाही तर शैतान काय ते समोरच्या सुट्टा नाही तर काय बा? एका क्षणात लगेच तुला लगेच मागत होतो. हा ती मुलगी केली असती तर बरं झालं असतं. तुमचा संसार चांगला झाला असता. तो मुलगा केला असतं तर बरं झालं असतं. कसं? एका एका क्षणात. क्षणात. लहान लेकरांना पण हा सरांनी काय केलं होतं? त्याला इकडं नाही लक्ष लावू दे. त्याचं लक्ष लहान लेकरं पहिले गायब. दुसरीकडे लक्ष जातं. खरा नाही ऍक्शन. मन डायव्हर्ट करते. हा लगेच हे पास्टर ऐवजी आहे ना शैतान. पास्टर ऐवजी ते सर चांगले ते काही कडक नाही, काही बोलत नाही. कोणत्या क्षणात? एका क्षणात. एका क्षणामध्ये. एका क्षणात मराठी तुम्हाला पण कळणार नाहीये. Hallelujah. हा म्हणून कसं राहायचंय?
बोला ना कसं राहायचंय देवाला भिवून राहायचं. हा देवाचं प्रभावी सामर्थ्यामध्ये राहायचं. हालेलुया. कशामध्ये राहायचंय देवाच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये. प्रभावी सामर्थ्य. सामर्थ्यामध्ये. देवाच्या प्रभावी सामर्थ्यात करावं. ताकद. चला असं करा चला व्यायाम होईल. देवाच्या प्रभावी काय आहे सामर्थ्य. सामर्थ्यामध्ये येईल. हालेलुया. एक अंकल होते. या अंकल काय करायचे आले का प्रार्थनेला 80 वर्षाचे हल्लेलुया करायचे अशी ते कसे करायचे हल्लेलुया. मग त्याच्यामुळे आम्हाला करंट भेटायचा आम्ही पण काय करतो हल्लेलुया. हालेलुया. Yes. कशामध्ये प्रभावी प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्य. Praise the Lord. या लाईट बोर्ड मध्ये जेव्हा लाईट येते त्यावेळेस काय होतं प्रकाश पडतो. लाईट येते लगेच काय येते Light. लाईट येते. लाईट जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत इथं काय अंधार आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये सामर्थ्य येत नाही तोपर्यंत कसा अंधार आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्यातून लाईट बाहेर निघेल सामर्थ्य बाहेर निघेल Yes. जगाला प्रकाश भेटणार. Amen. Hallelujah. येशू म्हणतो योहान 8:12 मध्ये मी मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार चालणार नाही. नाही. आणि तो अजूनही म्हणतो तुम्ही जगाचे काय आहात प्रकाश आहे. आणि तुम्ही कशावर ठेवलेला आहे दिवाट निवाट ठेवलेला आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे प्रभावी सामर्थ्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे प्रभावी सामर्थ्य. 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 आता तुम्ही सोपे आहेत का नाही. सोपे आहेत का नाही. लाईट आल्यावर अंधारातल्या सगळ्या गोष्टी काय होतात उजेडात येतात. तुमच्याकडे जे सामर्थ्य आहे तुमच्याकडे लोक आल्यानंतर तुमच्याकडे ज्या प्रकाशातल्या गोष्टी त्याला काय होणार आहे दिसणार आहे. त्याला काय दिसणार आहे प्रभावी देवाने दिलेलं सामर्थ्य दिसणार आहे. त्याला काय दिसणार आहे परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्याला काय दिसणार आहे देवाची शक्ती दिसणार आहे. त्याला काय दिसणार देवाचं साय दिसणार आहे. आणि ते लोक बदलणार आहे. Amen. किती लोक हालेलुया बोलणार आहे Hallelujah. बोला हालेलुया हालेलुया. 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 हा. किती क्षणात दाखवलं एका क्षणात. एका क्षणात. आता तुम्ही कुठे आहेत मला नाही माहिती. इथं इथं असले तर तुमचे चेहरा माझ्याकडे दिसतो. Praise डोळे the Lord. माझ्याकडे. हालेलुया. काही लोकांचे चेहरे असे आहेत डोळे माझ्याकडे आहेत विचार करू. मन शैतानाकडे. नाही. कान पण कुठे कुठेतरी काहीतरी गाणं ऐकलं तर पिक्चरचं गाणं पिक्चरचं गाणं ऐकलं तर एका क्षणामध्ये त्याला लगेच ते जे आवडतं गाणं आहे ना ते लगेच ऐकलं तिकडं कोणाला तरी तिकडं त्या टोचितो त्याला लाव गाणं लगेच तुम्ही इथं बसल्या कान तिकडं परदेशी परदेशी जाना नाही. कान कुठे गेले गाणे तिकडं. शैतान मग मला म्हणतो पाय मी तू इथं बसलेल्याला कुठं गायब करतो. काय पाहिजे देवाकडे. प्रभावी सामर्थ्य. The Lord. प्रभावी सामर्थ्य असलं तर तुमचं कान कुठं असणार आहे देवाच्या देवाच्या वचनाकडे. तुमचं डोळे कुठं असणार आहे देवाच्या असणार आहे. तुमचं तोंड कुठं असणार आहे देवाकडे असणार आहे. तुमचं मन कुठं असणार आहे देवाकडे असणार आहे. काय आहे तुमच्याकडे प्रभावी सामर्थ्य. हालेलुया. एका क्षणात दाखवणाऱ्याच्या माग जाणार नाहीये. Yes. आमेन. तुमचं नाक एका क्षणात कुठे गेलं नाही पाहिजे. तुमचे डोळे एका क्षणामध्ये कुठे गेले नाही पाहिजे. तुमचं सगळं क्षण कुठं पाहिजे देवाच्या सामर्थ्यामध्ये. आमेन. कोणाच्या सामर्थ्यामध्ये पाहिजे देवाच्या सामर्थ्यामध्ये. देवाच्या. आपण कुणी आपल्याला त्रास दिला का त्याचं मग बेचा पाडा वाचतो आपण. तसं करायचं का नाही. एका क्षणात तिथं तुम्ही तुमचे दुसरे क्षण दाखवतात. हम्म. तुम्ही कसे आहेत तुमचा अवतार दाखवतात. प्रभावी इथं आल्यावर सामर्थ्य तुमचा अवतार प्रभावी असतो प्रभावी आलेले असतो. आणि तिकडं गेल्यानंतर कडक आलेले असतो. प्रभावी सामर्थ्य असतं. तिकडे गेल्यावर कोणचं काय असतं वेगळं सामर्थ्य. प्रार्थनेला आल्यावर देवदूत आणि तिकडे घरी गेल्यावर भूत. आई म्हणता आलंय भुताड. लेकराला भुताडे म्हणतात. नाही. असं बोलायचं का नाही. कधीच नाही म्हणत माझं लेकरू छान आहे माझं लेकरू छान आहे. उत्तम आहे Yes. भारी दिसतंय भारी दिसतंय. काळ आहे तरी चांगलंय चांगलंय. गोर असलं तरी कसं आहे चांगलंय. जो भी है वो अच्छा है Amen. वो प्रोडक्ट मेरा है. Yes. प्रोडक्ट मेरा आहे. हालेलुया. Hallelujah. काय केलं पाहिजे प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्यामध्ये. कशामध्ये पाहिजे ना आपण प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्यामध्ये.
किती लोक प्रभावी सामर्थ्यामध्ये आता? Yes, hallelujah. अरे प्रभावी सामर्थ्यामध्ये असल्यावर तुम्हाला सांगतो तुम्हाला विजय मिळणार आहे. Praise God. किती लोक म्हणतात विजय मिळणार आहे? तुम्हाला माहितीये का पौलाच्या अंगावर लोक काय करायचे? फडके टाकायचे आणि फडके टाकून आजाराच्या अंगावर टाकायचे. कमून? प्रभावी सामर्थ्य. प्रभावी सामर्थ्य. त्याच्या फाडक्यातून काय व्हायचं? लोकांवर जायचं. तुम्हाला माहिती आहे का बायबलमध्ये सांगितलं की यफोद होतं एक यफोद. तुम्ही वाचा याच्यामध्ये पहिले शमूएल काढू आपण. पहिले शमूएल याचा 30वा अध्याय 7 ते 8 वचन आहे ना, हे बायबलमध्ये वाचा. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास हम्म. 8 ना 6 पासून वाचना. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. हा. पण दावीद आपला देव परमेश्वरावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्यातार याजक यास म्हणाला, एफोद मजकडे आण. तेव्हा अब्याताराने एफोद दाविदाकडे आणले. त्या ठिकाणामध्ये काय झालं माहितीये का? बायबलमध्ये सांगितलं की सहा काढलं ना, 30 सॉरी 30 थांबा 30 मला पण काढू द्या. हा त्यावेळेस युद्धासाठी कोणाचं युद्ध चालू होतं? पहिला 30 मध्ये. हा वाचा, पहिल्यापासून वाचा जरा. दावीद आपल्या मनुष्याबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला. तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली. अमालेक्यांनी काय केलं? सिकलाग दक्षिण देशावर स्वारी आणि दक्षिण देशावर स्वारी केली. आणि ती स्वारी केल्यानंतर त्यांनी काय केलं? हा तिथं काय लिहिलेलं आहे? सिकलागावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे. हा आणि तेथील स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्यास त्यांनी कैद करून नेले आहे. सगळ्याच कैद करून नेलं. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही. कोणाची कत्तल केली ना, सगळ्याला नेलं. कुणी उचलून नेलं? बोला ना, किती लोक माझ्या बरोबर? अमालेक्याने उचलून नेलं. हे थोडस तुम्ही घरी गेल्यावर परत वाचा बरं का. पण मी तुम्हाला सांगतो, मी कपड्याविषयी निघलं ना, तर कपड्यामधून काय निघतं? सामर्थ्य निघतं. हालेलुया. काय निघलं त्याच्यामधून? प्रभावी काय निघलं? सामर्थ्य. पौल आणि सिला, पौलाच्या अंगावरून फडके काढून लोक काय करायचे? आजारी व्यक्तीच्या अंगावर टाकायचे आणि ते बरे व्हायचे. याचा अर्थ त्याच्या कपड्यामधून काय निघत होतं? प्रभावी सामर्थ्य निघत होतं. तेच सांगत आहे. ते पण दाविदाविषयी तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणी अमालेक्यांनी काय केलं? दाविदाच्या स्त्रिया आणि त्यांना काय केलं? कैद करून नेलं. 2 वचनामध्ये. आणि तिथे स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्यास त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. हा दावीद व त्याचे लोक नगरात गेले, तेव्हा नगर जाळून टाकले आहे. आणि त्यांचे स्त्रिया दाविदाला कळालं की आता आपलं शहर कोणतं शहर आहे? सिकलाग. हा सिकलाग. दक्षिण काय म्हटलं? दक्षिण देश सिकलागच ना. सिकलाग. हे काय झाले? दाविदाला काय झालं? दिसलं की अरे आपलं शहर काय करून टाकलं? जाळून टाकलं. आणि पुढं शहरच जाळलं नाही, तिथलचे माणसं, तिथं गुरं ढोरं सगळं काय करून नेलेलं आहे? कैद करून नेलं. आणि पुढं काय सांगितलं? त्यांच्या स्त्रिया पुत्र व त्यांच्या कन्या स्त्रिया, पाडाव करून नेले कोणाच्या आहेत. स्त्रिया? त्या सिकलाग मधल्या, जे दाविदाचं शहर आहे व तिथल्या स्त्रिया नेल्या. दाविदाच्या बायका पण काय झालेल्या आहे? नेल्या. कोणाच्या बायका नेल्या? कोणी धरून नेलं? अमालेक्यांनी. बोला ना मग. कुणी नेलं? ए तू पण सांग, कुणी नेलं? अमालेक्यांनी. हा तिच्याकडे बायबल आहे, तिच्यासाठी टाळे वाजव. काय नेलं? अमालेक्यांनी. कुणी नेलं? अमालेक्यांनी. सिकलाग मधले जेवढे दाविदाच्या स्त्रिया आहेत, जेवढे लोक आहेत, पुरुष आहेत, त्यांना पकडून नेलं. आणि पकडून नेलं. पुढं काय सांगितलं? कन्या, पुत्र कन्या पाडाव करून नेले आहेत असे त्यास दिसून आले. हा तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले, रडू लागले. त्यांना आणखी रडणे त्या ठिकाणामध्ये एक संकट आलं. त्या संकटामध्ये काय झाले? ते
रडू लागले. तुमच्या आपले लोक जातात निघून, इकडं तिकडं जातात. दाविदाने एक ठिकाणी एक करडू नेलं होतं. कोणी नेलं होतं? सिंहाने. बरोबर. ते सिंहाच्या तोंडातून त्यांनी करडू काय केलं? सोडून आणलं. तसंच दाविदाने इथं पण तसंच केलेलं आहे. त्या आम्या लोकांच्या ताब्यातून त्याच्या स्त्रिया, माणसं, अख्खी संपत्ती त्यांनी काय केलेलं आहे? युद्ध केलं. 200 लोकांनी युद्ध केलं. किती? 200 लोक. काही थकले 400 होते. किती लोक होते? 400 का? हा, 400 लोक होते. तर 200 लोक थकले होते म्हणून ते काही ठिकाणी तिथं काय थांबलेत? 10 वचनामध्ये सांगितलंय. दावीद 400 लोक यांना पाठलाग चालविला. बाकीचे 200 लोक एवढे थकून गेले की त्यास काय म्हटलं तिथं? त्याच बसोर नाल्या पलीकडे जाता येईना. बसर नाल्या पुढे जाता येईना. त्यांच्या लोकास मैदानात एक मिस्री पुरुष आढळला. हा, जाता येईना म्हणून ते तिथंच थांबले. माझा विषय काय आहे? दावीद, मी एफोद विषय बोलतो बरं का तुम्हाला. एफोद काय आहे माहिती आहे का तुम्हाला? मी सांगणार आहे. मी एफोद म्हणजे म्हणा एफोद. मी म्हणतो ना आता एफोद काय आहे? हा, असं येतं ना. एफोद म्हणजे लिहायला आणायचं. वही आहे ना, शाळेतलं लिहितात ना तुम्ही, लिहून घ्यायचं. काय करायचं? लिहून घ्यायचं. तुला पण लिहिता येतं ना, लिहून घ्यायचं सगळ्यांनी. पुढच्या रविवारी आल्यावर मी तुम्हाला एफोद म्हणजे काय परत विचारेन. हालेलुया. मी त्या कपड्याविषयी सांगतोय तुम्हाला. कशाविषयी सांगतोय? कपडा. कपडे. पौलाच्या अंगावर लोक काय करायचे? कपडे टाकायचे. त्याच्यासाठी एवढी दाविदाची स्टोरी तुम्हाला सांगतोय मी. तर लोक तिथून नेले. ते 4 वचनामध्ये सांगितलं. वाच. तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इस्रायलीन अहिनवाम व नाबालाची काय नाव आहे तिचं? इस्रायलीन अहिनवाम अहिनवाम. नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगाईल व यांना पाडाव करून नेले होते. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला. मोठ्या पेचात पडला. कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्या घरी कधी कधी असं संकट येतं, अशा याच्यामध्ये आपण पेचात पडतो. पण घाबरायचं नाहीये. तुमच्या बरोबर कोणतं सामर्थ्य आहे? प्रभावी सामर्थ्य आहे. दावीद देखील कसा आहे? प्रभावी सामर्थ्याने हरलेला आहे. त्याचा अभिषेक सिंहाने केलेला आहे. कशाने केलेला आहे? सिंहाने अभिषिक्त आहे दावीद. कसा आहे? अभिषिक्त आहे. पेचात पडलाय तो. काय पडलाय? त्याच्यात म्हणजे काय? संकटात, विचारात पडला तो. अरे माझे लोक नेले, माझी बायको पण नेली. कोणी नेलं? आम्यालेकांनी नेलं. कधी कधी आपण असं म्हणतो, आता मला आजार झालाय, मला सर्दी झाली, मला खोकला झालाय, असं पेचात पडतो. पेचात पडू नका. देवावर भिस्त ठेवायची आहे. कोणावरती भिस्त ठेवायची आहे? कोणाची भीती धरायची आहे? देवाची भीती धरायची आहे. वाचा तिथं पुढं. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्या घरीचा शोककुल होऊन दगडमार करायला लागले त्याला. पण दावीद आपला देव परमेश्वर. आपल्याला लोक कधी कधी असंच करतात. आपण चांगलं काम करतोय, तुझ्यामुळे झालंय. तुम्ही आले ना असं व्हायला लागलं. असं नसतं. खड्डा तुम्ही खाल्ला, तुम्ही पडले, त्याच्यात माझा काय दोष आहे? मी आलो तुम्ही खड्ड्यात पडले. खड्डा केलाय कुणी? आधी तुम्हीच केलाय. खड्डा म्हणायचं मास्टर आले, मास्टर आल्यामुळं पडलो. असं आहे का? लोक त्याला काय करू लागले? दगडमार करायला लागले दावीदाला. पण दावीद काय आहे? अभिषिक्त आहे. दावीद कोणावर भिस्त ठेवत आहे? देवावर भिस्त ठेवत आहे. देवाला घाबरत आहे. देवाचं भय धरत आहे. असंच लगेच युद्ध करायला गेला आपण, असंच लगेच उठतो आपण लगेच. मग देवाला विचारायचं ना काय नाही, उपास प्रार्थना. पास्टरला विचारायचं ना काय नाही, उपास प्रार्थना. 7 दिवस आम्ही ठरले. मी सांगायच्या पहिले अगोदर धरतीच उपास. स्वतःच काड्या मिरू थिंडतोय. हा, अरे देवाला विचार ना, स्वतः का पळतोय? स्वतः पळला ना तुझ्या तोंडावर पडशील, दात पडत. स्वतः नाही पळायचं, कोणाला विचारायचं? लगेच दावीद पळाला का? मग लगेच बोला ना. नाही पळाला. दावीद पळाला का? लगेच म्हणला का आता माझ्याकडे तलवार आहे. काही लोक असेच बोलतात माझ्याकडे पैसे. काही लोक म्हणतात आम्हाला प्रार्थना यायला लागली, आम्हाला हालेलुया यायला लागले, आम्ही जातो 4 ठिकाणी प्रार्थनेला जातो, 4 लोकांना आम्ही सांगतो, आम्ही मग लगेच आम्ही उभं.
उपास कवर धरीत बसतात, अजिबात त्याचे उपास मान्य नाही होत. का नाही मान्य होत? देवाला देवाला विचारलं. विचारलं नाही. खरं ना? देवाला कोणाला विचारलं नाही? देवाला आ देवाला जे लोक मनाने उपास धरतात, मनाने आराधना करतात, स्वतःचा झेंडा मिरवीत हिंडतात, ते लोक मनाने चालणारे, ते लोक कधीच यशस्वी होत नाही. प्रेज लॉर्ड. काय काय लय हुशार आहेत पट्टीचे. आता आम्हाला सगळे येते, इथे याची काय गरज काही नाही. गरज नाही. आमच्या प्रार्थनेने लोक बरे होतात. काही काही शहाणे. आम्ही प्रार्थना केली. दाविदाने तसं केलं का? नाही. दावीद म्हणला का मी राजा आहे, याजक मी अमुक आहे, मी याजक आहे, मी असं आहे, मी अभिषिक्त आहे. काय बोलला नाही. देवावर दिसतं. लोक त्याला दगड मार करायला लागले. काय करायला लागले ब्रदर? बोला ना. मार. काय दगड मार करायला बसले. ज्यावेळेस तुमच्यावर दगड मार करायला लागतील ना लोक, त्यावेळेस समजा तुम्ही समजून घ्यायचं मी अभिषिक्त आहे, Praise the Lord. मी प्रभावी देवाच्या सामर्थ्यामध्ये. प्रभावी देवाच्या कशामध्ये? देवाच्या प्रभावी सामर्थ्याने. उभं राहू आपण. देवाच्या कशामध्ये आहे प्रभावी आपण? देवाच्या सामर्थ्यामध्ये. प्रभावी सामर्थ्य. शेजारच्याला सांगा, प्रभावी सामर्थ्याने. पत्थर मारने वाले मारते. पत्थर मारने वाले मारते. बोलो, पत्थर मारने वाले मारते. पत्थर मारने वाले मारते. पथराव करने वालों को देखने का नहीं है, पथराव करने वाले अरे को खुद देखने के का नहीं. सामर्थ्य में देखना है. के सामर्थ्य में जो देखना है. सामर्थ्य मिला है तुम्हें और परमेश्वर मुझे का प्रभावी सामर्थ्य मिला है. जो प्रभावी सामर्थ्य किसी और को नहीं, जो परमेश्वर पर विश्वास करता है उसको प्रभावी सामर्थ्य मिलता Praise the Lord. है. Amen. Hallelujah. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही प्रभावी सामर्थ्यामध्ये आहात. Amen. तुम्ही अभिषिक्त आहात. Praise the Lord. शक्य आहे का तुम्हाला? मग नाही. मग म्हणा ना, मग मी अभिषिक्त आहे. मी प्रभावी सामर्थ्यामध्ये आहे. अभिषेक मिरवीत बसला नाही तो. मला मी राजा आहे, मी राजा आहे. कशाला सांगायची गरज आहे की मी राजा आहे, राजा आहे, राजा आहे? नाही. अरे बोला ना, इकडे बघा ना माझ्याकडे. नाही. हा, मला येतोय, मला दिसतोय. मी अभिषिक्त आहे. काय दिसतंय? काय माहित काय दिसते. कोपऱ्यात काहीतरी दिसत, त्याला म्हणा किरुसिनी. दावीद म्हणला का तिथे जाऊन मी राजा आहे? अरे लोक त्याला दगड मार करायला लागलेत. त्याच्या बायकात त्या कोणी वडून नेलं माहिती? अमालेक्यांनी वडून नेलं. अमालेक्यांनी नेलं. या वस्त्राविषयी तुम्हाला सांगतोय बरं की इथं वस्त्राचं हे पोत काय चीज आहे तुम्हाला सांगतो. तुमचे कपडे साधारण हे मला पवित्र पाहिजे. हे पवित्र पाहिजे. हात लावून बोला ना. पवित्र कसं पाहिजे. काय पवित्र मानणार? आपण पवित्र राहिलं तर प्रभावी सामर्थ्य प्रभावी त्यामध्ये सामर्थ्य. कपडे पण Praise the कपडे Lord. पण कसे होणार आहे? सामर्थ्यवाई. सामर्थ्यवान कपडे Praise the होणार. Lord. त्या कपड्यामधून सुद्धा अभिषेक बाहेर Amen. हालेलुया. हालेलुया. दगड मार करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. नाही. लगेच कोणाकडे यायचं आहे? देवाकडे. बोला ना, कोणाकडे यायचंय? देवाकडे. इथं काय सांगितलं दावीद? पण दावीद आपला देव परमेश्वराजवळ भिस्त ठेवून खंबीर राहिला. लोक एवढे रडले की दावीद ते दगड मारकुट किती. वाचलं ना. बसलो वर. परत एकदा वाचून. तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. हम्म. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इस्रायलीन अहिनबाम व नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगैल यांना पाडाव करून नेले होते. त्या समय दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. दाविदाला दगड मार करावे असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वराजवळ भिस्त ठेवून खंबीर राहिला. दावीद आपला देव परमेश्वर याचवर भिस्त ठेवून खंबीर राहिलेला आहे. आमेन. हालेलुया. त्याला माहिती कोण आहे माझ्या बरोबर? परमेश्वर. त्याला माहिती मला कुणी अभिषेक केला. आमेन. हालेलुया. तो कशामध्ये उभा आहे? देवाच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये. त्याला माहिती त्याच्याकडे काय आहे, देवाची शक्ती आहे. त्याला माहिती देवाचं त्याच्यावर काय आहे, सहाय्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. खंबीर उभा राहिलाय. अशा परिस्थितीत कसं उभं राहायचंय? खंबीर. कोंबडा होतोय. मग खंबीर उभं राहायचं. कोंबडा होतोय. कसं उभं राहायचंय? खंबीर. छाती काढून उभं राहायचंय. नसली तरी हात असा करा. कारण इथं आहे का काही? चेस्ट नसली तर असा खंबीर उभं राहायचं. असं चाला. असं काय काय माणसं चालतात ना असे. करा बरं जरा. टकळूक टुकळूक करा. खंबीर उभं राहायचं. खंबीर. पिक्चरचं गाणं खाणं नका उडू. कसं चाला खंबीर होऊन. परमेश्वर चालायचंय. बरोबर आहे आपल्या. पायावर चालतात लोक. कसे चालतात? पायावर असे. मजबूत. त्याला माहिती पाय मजबूत आहे.
तुम्ही कशावर माझ्या मजबूत आहे? देवाच्या प्रभावी सामर्थ्यावर. भिस्त ठेवून आमेन हालेलुया. कोणावर भिस्त ठेवून खंबीर आहे? परमेश्वरावर भिस्त ठेवून. अरे बोला ना. परमेश्वरावर भिस्त ठेवून. कोणावर आहे? परमेश्वरावर भिस्त ठेवून. परमेश्वरावर भिस्त ठेवून. शाळेत कविता म्हणायला सांगितली ना, सुन, तर सुन. ट्वा, 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 ट्वा. कशावर भिस्त ठेवून बोलायचंय? म्हणा परमेश्वरावर भिस्त ठेवून भिस्त ठेवून. खंबीर उभं राहायचंय. गंभीर उभं राहायचं. बसा खाली. कसं राहायचंय? खंबीर. कसे आहे तुम्ही आता? खंबीर आहेत का? त्याचं सगळं लुटून नेलं तरी कसा आहे तो? गंभीर. आपलं काय झालं तर ती गेली, आमची बायको गेली निघून, गंभीर. मग ते गंभीर होत्या. गंभीर होऊन मग काय होत्यात? मग रमवर येतात. मग गंभीर. गंभीर होऊन रमवर येतात. गंभीर. रम पेतात. मग दारूवर येतात. असं करायचं का? नाही. अरे काय होऊ द्या, देवावर भिस्त ठेवून कसे राहा खंबीर. ते लोक घाबरत नाहीत. तो काय घाबरला का? तो नाही. तो कोणाला घाबरला? कोणालाच नाही. देवा. अरे हे यांच्या पुढे मी घाबरून उपयोग नाही. मी देवा पुढे घाबरलं पाहिजे. लॉर्ड आमेन. तर म्हणला आता मी देवावर भिस्त ठेवून कसा उभा राहिला? तो गंभीर. गंभीर राहिला. आणि पुढे काय सांगितलं? दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्यातार याजक यास म्हणाला, याजकास म्हणाला, एफोद मजकडे आण. याजकाला काय म्हणला? एफोद मजकडे आण. इस्रायलच्या महायाजकाचा एक पवित्र पोशाख किंवा वस्त्र ज्याचा उपयोग संकटाच्या वेळी देवाचं मार्गदर्शन आणि इच्छा विचारण्यासाठी केला जाईल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? एफोद. एफोद. एफोद म्हणजे काय? देवाच्या याजकाचे पवित्र पोशाख किंवा त्याला काय म्हणतात? वस्त्र. पोशाखाला काय म्हणतात? वस्त्र. एफोद. नुसता एफोद आणला तर दावीद काय झाला? अरे बोला ना. दावीद काय झाला? एफोद कपडे आले, महायाजकाचे पवित्र पोशाख आला. Praise the Lord. आणि पोशाख आल्यानंतर दावीद विजय झाला. विजय झाला. किती लोक? फक्त किती लोक नेले? 200 लोक नेले. आणि 200 लोक नेल्यानंतर आम्या लोकांचा काय केला? पाडाव केला. आम्या लोकांना काय केलं? हरवून टाकलेलं आहे. आला का? कपड्याची लिंक लागली का? Praise the Lord. किती लोकांना कपड्याची लिंक लागली? आमेन. सांगा मग. लागली मला. लागली. चक्रम झालेत. असं फिरवायचं का? असं फिरवायचं? आता समजलं म्हणा. आता समजलं म्हणा. काय एफोद? काय एफोद कसे पाहिजे तुमचे? पवित्र पोशाख. हा? पवित्र पोशाख आता प्रत्येक जण तुम्ही सुवार्थ सांगतात म्हणजे तुम्ही कोण आहेत? याजक आहेत. याजक. बोला ना. काय आहे? याजकच आहे. कोणाची सुवार्थ आहे? येशूने म्हटलं पृथ्वी सर्व जाऊस तुम्ही काय करा? सुवार्तेची घोषणा करा. प्रत्येक कृषी वर्तमान 28वा अध्याय 19-20 वचनामध्ये सांगितले पृथ्वीवर सर्व सुवार्थ जाऊन तुम्ही सुवार्तेची घोषणा करा. जगातील लोक शिष्य करा. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना काय करा? बाप्तिस्मा द्या. कोण झालं तुम्ही? याजक झाले. म्हणा पवित्र लोक झाले. पवित्र लोक झाले. अरे पवित्र लोक कसे असतात? त्यांच्या कपड्यामधून सुद्धा काय निघतं? आमेन. हालेलुया. प्रभावी सामर्थ्य बाहेर निघतं. Praise the Lord. तुम्ही असे कपडे घालतात का लोकांमध्ये प्रभावी नाही? दुष्ट दिसत. त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द काय आहे? प्रभावीच्या विरुद्ध दुष्प्रभाव. हा? वाईट प्रभाव निघतो. चांगला प्रभाव नाही निघत. हे कोणचं सामर्थ्य होतं? चांगलं सामर्थ्य होतं. तुम्ही असे कपडे घालतात की त्याच्यातून वाईट सामर्थ्य निघतं. एवढ्या बायाचे कपडे घालतात. दंड दाखवितात. बघा ना बहिणी असे एवढेले कपडे घालतील. बिंबी दिसती. आता नवीन स्टाईल निघली हाफ चड्ड्याची घालायची. हो माणसं पण हाफ चड्ड्या घालतात आणि हिंडतात गावात. मला लाज वाटते गोष्टीची. बघा ना. टीव्हीला जर पाहायला गेलं, बातम्या पाहायला गेलं तर टीव्हीला पाहायला भेटतं हिरोनी लोक, हिरो लोक काय काय कपडे घालतात. हा?
काय निघलं पाहिजे तुमच्या कपड्यामधून? प्रभावी सामर्थ्य देवाचं येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला बोटाला शिवली. शिवले आणि बरी झाली. आणि 12 वर्ष रक्त असलेली रक्तस्रावी स्त्री, 12 वर्षाचा आजाराने त्रासलेली स्त्री फक्त येशूच्या रक्त आमेन. गोंड्याला हालेलुया. शिवले आणि बरं झाले. हालेलुया. अरे तो महायाजक झालेला आहे. तो महायाजक तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेला आहे. रोज आणि रोज आपण येशूकडे जाऊ शकतो आणि येशूला म्हणू शकतो मला बरं कर. तो लगेच क्षणात बरं कर. आमेन. हालेलुया. त्याच्या वस्त्राला शिवल्यावर लगेच काय होतं? आपण बरं होतो. कोण या महायाजक झालाय? येशू. येशू. इब्रिकराच्या पत्रामध्ये वाचा तुम्ही इब्रिकरास, त्याच्यामध्ये तुम्हाला कळत तो तुमच्या आणि माझ्यासाठी काय झाला? महायाजक झाला. महायाजक झाला. त्याच्या कपड्यातून काय निघू लागलं? सामर्थ्य. आणि तेच अधिकार तुम्हाला आणि मला दिलेले आहे. Praise the Lord. तुमचे आणि माझे कपडे बघा काय काय झगा घालतात फादर लोक. काय कपडे कसे दिसतात? पवित्र पोशाख. हा, झगा घालतात आणि दारू पितात. असं पाहिजे का? नाही. हा, तुमच्या चेहऱ्यातून प्रभावी देवाचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. तुमच्या कपड्यातून देवाचं काय दिसलं पाहिजे? प्रभावी सामर्थ्य दिसलं पाहिजे. एफोद आणला आणि एफोद आणल्यानंतर तिथं काय झालं? वाचा. एफोद मजकडे आण. तेव्हा अब्याताराने एफोद दाविदाकडे आणले. दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी या टोळीचा पाठलाग दाविदाने करू काय? प्रश्न केला. कोणाला विचारलं? देवाला विचारलं. भिस्त ठेवली, खंबीर झाला आणि या जगाला काय बोलवलेलं? एफोद मागवलेला आहे. आणि एफोद मागवल्यानंतर काय झालं? दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला. देवाला प्रश्न केला. तिने काय केला? देवाला प्रश्न केला. देवाला काय प्रश्न केला? मी या टोळीचा पाठलाग करू काय? हा, अजिबात विचारित नाही. पास्टरला विचारित नाही, देवाला विचारित नाही लोक. डायरेक्ट. मी इकडे प्रार्थनेला जाऊ का? मी तिकडे जाऊ का? मी असं करू का? मी मनानेच जातात. पाठलाग सुरू. होतं मग ट्रान्सफर होतं. मग तिकडं समर्थ याड्यावेळी करतो, हा डबल करायला लागतो. मग का बरं? विचारून नाही केलं देवाला, मनानेच केलं सगळं. काही काही लोक असेच होते इथं. पण आधीन लोक राहणारे लोक, आशीर्वाद. म्हणा आधीन राहणारे लोक आशीर्वादित होणारे, आशीर्वादित होणार. राजे बनणारे. राजे बनणार आहेत. या कोणाच्या आधीन आहे दावीद? देवाच्या. बोलो ना, कोणाच्या आधीन आहे? देवाच्या. बच्चे लोग बोलो की किसके आधीन आहे? याजकाच्या. म्हणा दावीद राजा दावीद राजा. या जगाच्या आधीने याजकाच्या आणि आधीने. देवाच्या पण आधीने. देवाच्या पण आधीने. देवाला प्रश्न करून चाललाय तो. कोणाला प्रश्न करून चाललाय? देवाला प्रश्न. देवाला म्हटलं, देवा जाऊ का? मी त्या आम्या लोकांना मारायला जाऊ का? देव काय म्हणला? जा. बरं वाच. मी त्यात गाठीन काय? त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर. त्याने उत्तर दिले. कुणी उत्तर दिले? देवाने. देवाने दाविदाला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? त्यांचा पाठलाग कर. जाय त्यांचा पाठलाग कर. तू खात्रीने त्यात तू गाठशील खात्रीने त्यांना व गाठशील, सर्वांना सोडून आणशील. सर्वांना सोडून आणशील. आमेन. जर हालेलुया. देव तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही सर्वांना काय करणार? सोडून आणणार आहे. त्रासात असलेल्या लोकांना बाहेर आणणार आहे. प्रॉब्लेम मध्ये असलेल्या लोकांना बाहेर आणणार आहे. ज्याला व्याध आहे, हो, त्या लोकांच्या जीवनात देव कार्य करणार आहे. सोडून आणणार आहे तुम्ही. आणणार आहे का रे? आणणार. समजलं असलं तर मग म्हणणार आणणार. हालेलुया. आणणार. नाही, सोडवणार. अरे सोडवणार. आमेन. Yes. पावर आहे. पावर. येफो दे. Yes. एफोद आहे. देवाचं सामर्थ्य आहे, Praise शक्ती the आहे. Lord. आणि देव म्हणतो तू जाय. हालेलुया. देव काय म्हणतो? खात्रीने त्यांचा त्या पाठलाग त्याने कर. उत्तर दिले, त्याचा पाठलाग कर. तू खात्रीने त्याला गाठशील आमेन. आणि सर्वांना सोडून आणशील. Praise the Lord. तुम्ही आणि मी, तुमच्या दावणीला बांधणारे लोक आपल्याला बांधवायचे नाहीत. हे लोक सोडून आपल्याला देवाकडे आणायचे. हालेलुया. कुठं आणायचे? देवाकडे. तुम्हाला लोक सोडून कुठं आणायला लावायला सांगितलेत? देवाच्या राज्यात. इस्रायल मध्ये आणायचे. Yes. म्हणा इस्रायल. इस्रायल. हे इस्रायल आहे. इस्रायल. हालेलुया. हे घर आहे देवाचं. Yes. इथं आणायचे. राजाच्या दरबारामध्ये आणायचे. Amen. कुठं आणायचे? राजाच्या सिकलाग मध्ये आणायचे. कुठं? सिकलाग. काय नाव आहे त्या गावाचं? सिकलाग. सिकलाग मध्ये आणायचे तुम्हाला. Praise the Lord. हे सिकलाग आहे. Amen. इथून गेलेले लोक कोणी कोणी वडून नेलेले आहेत. कोणी वडून नेले?
आमेल्याकेने वडून नेले म्हणजे शैतानाने, म्हणा शैतानाने वडून नेलेले सिकलाग मधले लोक, सिकलाग मधले लोक शैतानाने वडून नेलेले आहे, काय काय करून नेलेले आहे. पण परमेश्वराने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला अभिषेक दिलेला आहे, परमेश्वराने तुम्हाला उभं केलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला म्हणलेलं आहे, जा माझ्या नावामध्ये त्यांना सोडून आण सिकलागमध्ये. दाविदाने स्वतःच्या स्त्रिया, दुसऱ्या स्त्रिया, सगळ्या स्त्रिया काय केलेलं आहे, सोडून सिकलाग मध्ये आणलेल्या आहे. आणायचे का नाही सिकलाग मध्ये? Yes, amen. ब्रदरने आणलं सिकलाग मध्ये, परिवार आणला. Amen. पुढे आणलंय. कोणाची मेहर नजर आहे सिकलागवर? देवाची. म्हणा देवाची. देवाची. तुमच्यावर कोणाची नजर आहे? देवाची. हाता आला नाही म्हणजे याचा अर्थ नाही वाटत. म्हणा माझ्यावर देवाची माझ्यावर देवाची नजर आहे. मेहर नजर आहे. मेहर नजर आहे. Praise the Lord. जर देव तुमच्या बरोबर असेल, देवाचं सामर्थ्य तुमच्या बरोबर असेल, तर तुम्ही हारणार नाहीये. हालेलुया. तुम्ही बलवान लोक आहे. Amen. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद